नमस्कार, मी अक्षता. आपण पाहताय मुंबई आउटलुक. आज भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती सूर्यकांत हे 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत या पदाचा कार्यभार सांभाळतील. त्यांचा कार्यकाळ हा अंदाजे 14 महिन्यांचा असेल. काल दिनांक 23 नोव्हेंबर रोजी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा कार्यकाळ संपलाय. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या शपथविधी सोहळ्यात ब्राझीलसह 7 देशांचे मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश देखील या समारंभाला उपस्थित होते. भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय न्यायिक शिष्टमंडळाचा शपथविधी सोहळ्याला सहभाग होता. भूतान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंकेतील मुख्य न्यायाधीश आणि त्यांचे कुटुंबीय या सोहळ्याला उपस्थित राहिले. न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारतीय न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदावरती पोहोचणारे हरियाणातील पहिले व्यक्ती आहेत. माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी 27 ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारकडे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस केली होती. न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा प्रवास हरियाणातील हिसारमधील पेटवाड या छोट्याशा गावातून सुरू झाला. त्यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1962 रोजी हरियाणातील हिसार येथे झाला. त्यांचे वडील मदन मोहन शास्त्री हे संस्कृतचे शिक्षक आणि प्रसिद्ध साहित्यिक होते, तर आई शशीदेवी गृहिणी होत्या. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी 8वी पर्यंतचं शिक्षण ज्या गावात घेतलं तिथं बसण्यासाठी साधे बाग सुद्धा नव्हते. हिसारमधील एका लहानशा गावात हांसी येथे 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा देण्यासाठी गेल्यावर त्यांनी प्रथमच शहर पाहिलं होतं. न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा एक भाऊ डॉक्टर झाला तेव्हा त्यांच्या वडिलांना वाटायचं की त्यांनी अभियंता व्हावं, पण त्यांनी पुढे कायद्याचं शिक्षण घेतलं. मेहनत, अभ्यास आणि न्यायनिष्ठा यांच्या आधारावरती त्यांनी वकील म्हणून नाव कमावलं. 2011 मध्ये कुरुक्षेत्र विद्यापीठातून कायद्याच्या पदव्युत्तर शिक्षणात प्रथम श्रेणीतील पहिला क्रमांक मिळवणं हे त्यांच्या शैक्षणिक क्षमतेचं मोठं उदाहरण मानलं जातं. 5 ऑक्टोबर 2018 रोजी त्यांची हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि नंतर ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून आले. अनेक खडतर आव्हानांचा सामना करत आज ते देशाचे 53वे सरन्यायाधीश झाले आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत अजूनही आपल्या गावाशी जोडलेले असून दरवर्षी आपल्या गावातील शाळांमध्ये टॉपरचा सन्मान करण्यासाठी ते येत असतात. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी त्यांच्या आजवरच्या कार्यकाळात न्यायाधीश म्हणून अनेक महत्त्वपूर्ण निकालांमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत अनेक संवैधानिक खंडपीठांचे सदस्य राहिलेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी घटनात्मक, मानवी हक्क आणि प्रशासकीय कायद्यांशी संबंधित 1000हून अधिक निर्णयांमध्ये सहभाग घेतला. त्यांच्या प्रमुख निर्णयांमध्ये 2023 मध्ये कलम 370 रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवणे समाविष्ट आहे. डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम यांच्याशी बलात्कार प्रकरणात तुरुंगात झालेल्या हिंसाचारानंतर 2017 मध्ये डेरा सच्चा सौदाची संपूर्ण स्वच्छता करण्याचे आदेश देणाऱ्या पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठाचा ते भाग देखील होते. न्यायमूर्ती सूर्यकांत हे वसाहतकालीन देशद्रोह कायदा स्थगित करणाऱ्या आणि सरकार त्याची समीक्षा करेपर्यंत त्या अंतर्गत कोणतेही नवीन FIR दाखल करू नयेत असे निर्देश देणाऱ्या खंडपीठाचा भाग देखील होते. न्यायमूर्ती सूर्यकांत यांना सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनसह बार असोसिएशनमधील 1/3 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश देण्याचे श्रेय दिले जाते. न्यायमूर्ती सूर्यकांत हे 1967च्या अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या निर्णयाला उलटवणाऱ्या 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाचा भाग देखील होते, ज्यामुळे विद्यापीठाला संस्थेच्या अल्पसंख्याक दर्जाचा पुनर्विचार करण्याचा मार्ग मोकळा झाला. ते पेगासस स्पायवेअर प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या खंडपीठाचा भाग देखील होते, ज्याने बेकायदेशीर पाळत ठेवण्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सायबर तज्ञांचे एक पॅनल तयार केले होते. त्यांनी असेही म्हटले की राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली स्वातंत्र्य दिले जाऊ शकत नाही.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी बिहारमधील SIRशी संबंधित एका प्रकरणाचीही सुनावणी केली होती। निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर भर देत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी निवडणूक आयोगाला बिहारमधील विशेष सघन पुनरावृत्तीनंतर मसुदा मतदार यादीतून वगळलेल्या 65 लाख नावांची माहिती सार्वजनिक करण्याचे निर्देश त्यांनीच दिले होते। नव्या सरन्यायाधीशांच्या खंडपीठात आता महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा अत्यंत संवेदनशील खटला सुरू आहे। धनुष्यबाण चिन्ह नक्की कोणाला मिळेल, कोणता गट खराखुरा शिवसेना पक्ष मानला जावा याबाबतची अंतिम सुनावणी पूर्ण झाली असून या खटल्याचा निकाल 21 जानेवारी 2026 ला लागणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर या निर्णयाचा मोठा परिणाम होणार आहे। नव्या सरन्यायाधीशांकडे असलेला शिवसेना संदर्भातील निकाल केवळ एका पक्षासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी निर्णायक मानला जातोय। त्यामुळे सर्वांचं लक्ष आता या निकालाकडे लागलंय।